वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आहे महाशिवरात्र. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी इकडून विंडो ओपन केले बेडरूमची, कारण इकडून खूप छान लाईट येतो, प्रकाश एकदम ब्राईट येतो. सो त्याच्यामुळे एकदम हे वाटते मला. आणि ऊन खूप पडले ना, तर डोळ्यांना त्रास होते मी ओपन केले तर. बट ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज सकाळपासून छान वाटतं, जसं ॲज युजल सणा दिवशी आपल्याला एक स्पेशल फील असतं की आज काहीतरी आहे. आणि घरातल्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहेत. देवपूजा असेल, माझा नाश्ता म्हणजे मला पण उपवास आहे. मी एक ड्रायफ्रूटचा लाडू खाल्ला आणि चहा वगैरे पिला आहे. आणि हे सकाळीच ऑफिसला गेले, तर मी थोडा वेळ झोपून घेतलं. नंतर थोड्या वेळाने उठले, घरातलं सगळं आवरलं, जे क्लिनिंग असतं, म्हणजे झाडू मारणं असेल किंवा मग लादी क्लीन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळं रांगोळी काढणं झालेलं आहे. शॉर्टमध्ये मी नक्की व्हिडिओ टाकेल, तर तुम्ही नक्की बघा. सिम्पल काढले, पण एक महाशिवरात्र स्पेशल असतं एक सणा दिवशी, तर त्याची मी रांगोळी काढलेली आहे. आणि आजचं प्लॅनिंग असं आहे, हे ऑफिसवरनी आले तर मग आमच्या इथे एक 15 मिनिटाच्या अंतरावरती एक शिव मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत. आणि थोडंसं एक 8 तासाच्या अंतरावरती अजून एक मंदिर आहे, ते ओपन आहे, म्हणजे पिंड त्याची बाहेरच आहे असं, तर ते थोडंसं कन्व्हिनियंट जातं दर्शन घेण्यासाठी. आणि हे जे आमचं थोडंसं जवळ आहे मंदिर, तर त्याला थोडंसं लाईनला उभं राहावं लागतं, कारण की तिथं यात्रा भरते, त्याच्यामुळे खूप सारी गर्दी असते तिथं. पण हे बोलले की आपण इथंच जाऊयात, आणि तिथं यात्रा खूप मस्त भरते, खूप गर्दी सुद्धा असते. गेल्या वर्षी सुद्धा मी गेलो होतो. आणि आता ते ऑफिसवरनी आल्यानंतरच ठरेल किती वाजता जायचे. ते 5 पर्यंत वगैरे येऊन जातील, तर मग संध्याकाळी 6ला वगैरेच मी जाईल. तोपर्यंत स्वयंपाक वगैरे काय जे असेल तर मी ते सगळं आवरून घेईल, कारण की संध्याकाळीच उपवास सोडणार आहे. कारण की हे बोलले की मी नाही, उद्या मला नाही का जमणार नाही सोडायला, कारण की उद्या ते दुपारी परत ऑफिसला गेले सकाळी, तर दुपारी 2ला जेवायला जातील. त्यांनी रात्री उपवास, म्हणजे रात्री पण सकाळी पण काहीतरी आता खाऊन घेतील वेपर्स वगैरे. त्यांना खिचडी काय जास्त आवडत नाही, त्रास होतो त्याच्यामुळे. तर मग त्यामुळे ते बोलले की मी उद्या डायरेक्ट दुपारी जेवायला जाईल, तर मग तू स्वयंपाक कर. तर मग मी स्वयंपाक वगैरे करून घेईल, मग ते आले तर आवरून पटकन जाईल, असं प्लॅनिंग आहे. आणि आता मी तुम्हाला देवपूजा दाखवते आणि रांगोळीसुद्धा दाखवते. आणि मी तुम्हाला जे काय आहे ते तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करेल, तर तुम्ही कंटिन्यू करा. आणि आता मला थोडंसं काम राहिलं, म्हणजे काही नाही, खिचडीच बनवायची मला फक्त. आणि कपडे थोडेसे क्लीन करायचे राहिले, वॉश करायचे, तर कपडे थोडेसे वॉश करेल आणि मग खिचडी पण गरम गरम खाईल. सो चला तुम्ही बघा कंटिन्यू. म्हणजे हळदीचं लेपन वगैरे असतं, तर ते मी सगळं करून घेतलेलं आहे, म्हणजे घरातलं सगळं झालं आहे. फक्त आता खिचडी बनवेल आणि कपडे वॉश करायचे आहेत, बाकी सगळं आवरलेलं आहे. सो चला कंटिन्यू करा. आणि कसा वाटते व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या, कारण की सबस्क्राईब करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण की अजून व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन भेटतं. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. चला, आता तुम्ही पाहू शकता सिंपल अशी रांगोळी काढली मी, थोडंसं फुलांनी वगैरे सजवलं आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे सगळं आवरलं, देवपूजा वगैरे पण झाली आणि खूप छान वाटतंय. आणि अशी सिंपल अशी पूजा केली आहे. आणि सकाळीच रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलं मी, देवपूजा झाली कीच. आणि असं काय आहे. आणि तुम्हाला मी रांगोळीसुद्धा दाखवते. मी शॉर्ट्स पण टाकेल, पण तुम्ही इथे पण पहा. हळदीचं लेपन वगैरे सुद्धा मी केलं, हे पाहू शकता. हळदीचं लेपन करून घेतलं, थोडंसं सुकलं की मग रांगोळी काढून घेतली. आणि अशी मी काढली आहे रांगोळी. सो असं आहे. सो हळदीचं लेपन सुद्धा केलं मी. थोडंसं ड्राय झालं की मग रांगोळी तुम्ही काढून घ्या. हळदीचं लेपन मी दर गुरुवारी करते, पण सण असेल तर मग त्या दिवशी सुद्धा मी करते, कारण की छान वाटतं आपल्याला सुद्धा. आणि निगेटिव्हिटी जवळ येत नाही आपल्या. आणि दार जर आपलं सुंदर असेल किंवा आपला उंबरठा सुंदर असेल तर खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. सो तुम्हाला जर हळदीचं लेपन कसं करते किंवा तर पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ, तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की हळदीचं लेपन कसं करायचं किंवा काय.
आणि तर चला बघूयात, कंटिन्यू करा. आता मी सगळं आवरून घेईल आणि मग तुम्हाला नंतर भेटेल. मेथीची भाजी बनवून झाली आणि याच्यामध्ये डाळ पण झाली. सो आता आवरलंय आणि मी घातलाय व्हाईट टॉप, कारण की शंकराला कुठला कलर आवडतो? व्हाईट. शंकराला, भगवान शंकराला कोणता कलर आवडतो? व्हाईट कलर आवडतो. आणि ह्यांच्यामुळे लेट झालाय. मस्त आहे टॉप, हा ना? मी काळी का दिसते यार? मी काय दिसते यार? तुमचं बंद करा. मला व्हाईट आवडतो आणि ह्यांनी व्हाईट नाही, ह्यांनी ब्ल्यू घातलाय. आवडायचा प्रश्न नाही. आज ह्याला जातात तर सगळेजण व्हाईटच घालतात ऑलमोस्ट. हो ठीक. तुमच्याकडे व्हाईट नाहीये. टी शर्ट नाही पण शर्ट आहेत. किती कॉन्शियस होता तुम्ही? ठीक आहे. आणि मी निम्मा स्वयंपाक करून घेतलाय. डाळ आणि मेथीची भाजी. आल्यानंतर वालाचं भिरडं करेल, चपाती बनवेल आणि शेवयाची खीर बनवेल.